नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं पेडगावचं बिनजोडचं मैदान संपन्न होते आणि या मैदानात पुन्हा एकदा एक जबरदस्त कमबॅक केलं म्हणावं लागेल चिकन. आणि मला वाटतं त्यांच्या दावणीच्या अजून एका बैलांना पण आज चेंडून पण गुलाल घेतलाय. कसा आनंद आहे त्याला? आनंद खूप आहे, कारण बऱ्याच दिवसात बैल आजारपणातून बाहेर काढून गुलाल केला, त्याचा आनंद खूप. कसं नियोजन आज कुणासोबत झालेलं? पैराकरी कोण होतं? पैराकरी आपला जितेंद्र देशमुख लिंगरे यांचा हे होता, वाडगे होता. बर वाडग्या विषयी काय सांगाल? कारण चांगला बैल पोहतोय म्हणावं लागेल. वाडगे तो पब्लिकचा बिनजोडचा बैल आहे, त्यामुळे चांगला पोहतो. बर आज कोण कोण आले सोबत? आज लय टीम आली. हा, भरपूर टीम आहे. एक प्रकारे दोन्ही बैल ज्यावेळेस घेऊन येतात त्यावेळेस नियोजन कशा पद्धतीने करतात? नियोजन ऍक्च्युअली आमचं मोरगावच्या होतं मैदानाचं, ती पावसामुळे कॅन्सल झाल्यामुळे इकडे आलो. काही नियोजन झालं 10 वाजता, 10:30 वाजता बैल भरला, आता 12 वाजता मैदानात आलो. बर 3 फेऱ्यात नियोजन होतं, पण ती कॅन्सल झाल्यामुळे बिनजोडला. बरेच दिवसानंतर गॅप नंतर काढला मैदानामध्ये, नेमकं काय झालेलं? नाही, बैलाला तिकडे आपण गुटचा सर्जावर 1 नंबर केलता, थोडं पायाला लागलं होतं. बैल होता क्लिअर, पण आपण म्हणलं आराम देऊ. 2-3 फेरे काढलं, मग आता मैदान काढून गुलाल केला. तरी बरेच दिवसानंतर गॅप नंतर काढला, आज काय फरक वाटला पळण्यात? कारण चांगला पळाला, कारण ह्याला गॅप घरी फेरे काढला त्यामुळे चांगला पळाला, काय अडचण नाही. आणि सराव मध्ये होता घरी, त्यामुळे काही अडचण. पायाला लागलेलं म्हणजे काय झालेलं एक्झॅक्टली? म्हणजे त्यावेळेस पहिलेला पुढे गाडी पिकअपला धडकली होती. बरं पुढे आवरायला जागा नव्हती, त्यामुळे थोडं लागलं होतं. चिक्यात जास्त दिवस मैदानात दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला पण बरेचसे कॉल येऊन गेले असतील. किती कॉल येऊन? क्लिअर झाला का नाही? आता क्लिअर झाला, आता इथून पुढे कंटिन्यू मैदानात असेल पाहिजे. बर आज वाडग्या आणि चिक्याची जोडी, प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आल्या जेव्हा ही गाडी जिंकली त्यावेळेस? नाही, चांगली. ही गाडी आजवर पण पळाली, ही दुसरी बार आहे. गुलाल घेतला. म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानात ही जोडी पळाली? 3 फेऱ्या नाही, बिनजोडलाच पळाली. बर आज मला वाटतं जोगवडीला पळणार होता. जोगवडीला चांगला पेरा होता. पण ते हे झालं. कोण होता पायरा ते पण? गाडी पळाली तेव्हा 1 नंबर केलाय, तसा पेरा होता. म्हणजे मित्रांनो, समजून जावं कोण पायरा होता. जेव्हा गाडी पळाली तेव्हा 1 नंबर केलाय या गाडी, म्हणजे टॉपचाच पायरा होता म्हणावं लागेल. आज गाडी कोणी चालवली? कसं काय? आज प्रणव शिंदे. प्रणव विषय काय सांगाल? कारण आगामी एक रन मशीनच म्हणावं लागेल ड्रायव्हर क्षेत्रातलं. रन मशीन बिनजोड त्याने 2दा बैल पळावलाय, त्याने गुलाल करून दिला, त्यामुळे त्याचा विश्वास आहे आमचा. नियोजन कसं असणार आहे 3 फेऱ्याचं वगैरे? नियोजन मॅडमच्या मैदानाला 18 तारखेला पळणार आहे. पायरा कोण असेल? पेरा नाही झाला अजून, बघू आता आजच्या ह्याच्यावर. आज ठरलेला तोच असेल का? नाही, तो नाही, दुसरा. चेंडू विषयी काय सांगाल? मला वाटते आपण जे विरकरवाडीचे इथं मैदान झालेलं तिथं पण फायनलचा गुलाल घेतला. फायनल घेतला, तिथून कंटिन्यू गुलाल आहे. त्या दिवशी आपल्या ह्याला पण काजडला पण चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या. सेमीला फायनलला थोडी हे झालं, लॉबी झाली. चांगलं तो पोहते, दोन्ही खांदी कडे पोहते चांगला. आता पण त्यांनी चांगली गाडी केली. एक चिक्याकडे पाहिल्यावर एकदम समाधान वाटतं ज्यावेळेस गुलाल पाहिल्यावर. कारण चिक्याने आपलं खूप नाव केलं, त्यामुळे चिक्याकडे पाहिल्यावर अभिमान वाटतो. बरं, आपल्याला खूप लोक ओळखतात. अशा या ज्यावेळेस गॅपवर वरती वगैरे बैल असतो त्यावेळेस 20 ते 25 दिवस झाले तो गॅपवरती होतो, पायाला लागलेला, त्यावेळेस कुठे अडचणी वगैरे पायऱ्याच्या वगैरे? पेरायला काय अडचण येत नाही, म्हणजे जेव्हा कमबॅकचं मैदान येतात. पण आम्ही आजवर फेरे काढली होती, त्यामुळे काय अडचण नाही आली. आणि फेऱ्या कंटिन्यू तो घरी याच्या होता सरावा, त्यामुळे काय अडचण नाही आली. पेरायला घेतात. चालतंय, शुभेच्छा राहतील तुम्हाला. नक्कीच आता 18 तारखेचं मैदान आपल्याला गाजवताना दिसेल 100%. आज टीम पण भरपूर जण आले, टीम आहेत त्यांची सगळी बैल, त्यामुळे टीम काय कंटिन्यू असते, टीम कंटिन्यूस असते. अमरदादा आलेत पुढे आहेत ते. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती A1 जोडी, म्हणजे बकासूर आणि चिक्या केव्हा पळताना. आता बघू, पुढच्या 1-2 मैदान पळतील गाडी. 100%. म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा. जेव्हा बकासूर दुखापत झाला तेव्हा चिक्यावर पळून तेव्हा 1 नंबर केला बकासूर चिक्याने. ती गाडी पळेल तेव्हा पण 1 नंबर.